नमस्कार. मी प्राध्यापिका वर्षा भोसले. आपण जाणून घेतोय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विविध पैलू. आजचं दुसरं पुष्प. कर्मयोगिनी, न्यायाधीश, वास्तुशास्त्राचं उत्तम ज्ञान असलेल्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना त्यांनी प्रस्थापित केला. असे विविध पैलू असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी या पर्यावरण रक्षक सुद्धा होत्या, संस्कृतीच्या पूजक आणि निसर्ग पूजकही होत्या. या पर्यावरणाचं रक्षण करणं ही एकट्याची जबाबदारी नाही, तर ही रयतेची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक कुटुंबाला त्यांनी सामावून घेतलं. प्रत्येक कुटुंबाने 20 झाडं लावायची आणि या 20 झाडांची जबाबदारी सुद्धा घ्यायची. ज्यावेळेस या 20 झाडांचं उत्पन्न येईल, त्या उत्पन्नापैकी 11 झाडांचं उत्पन्न हे सरकार दप्तरी जमा करायचं आणि 9 झाडांचं उत्पन्न हे त्या कुटुंबाला मिळायचं. मग ही झाडं कुठे लावायची? तर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नाही, त्याच्या वैयक्तिक जागेत नाही, तर ती सरकारी जागेमध्ये ही झाडं लावायची आणि त्या झाडांची काळजी घ्यायची. यामुळे काय व्हायचं, जे पाणथस्थ होते, जे वाटसरू होते, त्यांना सावली मिळायची. ज्या विहिरी तळे होते त्यातलं पाण्याचं संरक्षण होण्याचं काम सुद्धा यामुळे व्हायचं आणि आर्थिक सुबत्ता सुद्धा प्रत्येक घरामध्ये राहायची. निसर्गपूजक म्हणूनच मी अहिल्यादेवींना म्हटलं, केवढा मोठा विचार. पक्ष्यांसाठी त्यांनी अभयारण्य उभारली. एवढंच नाही तर पावसाळा हा जलचर प्राणी अर्थात माशांच्या प्रजननाचा काळ. या काळामध्ये धोधो पडणारा पाऊस आणि वाहत प्रवाह यामुळे माशांची अन्नामुळे आबाळ होऊ नये म्हणून सहस्त्र शिवलिंगाचं अर्पण पाण्यामध्ये करण्याचं कार्य सुद्धा त्यांनी केलं. काय केलं या माध्यमातून? तर प्रत्येक घरामध्ये कणकेचं शिवलिंग बनवलं जायचं, त्याची पूजा व्हायची. धर्माचं रक्षण तर व्हायचं, पण त्याबरोबरही ज्यावेळेस हे शिवलिंग कणकेचं तयार केलेले नर्मदेमध्ये सोडलं जायचं, त्यावेळेस माशांची व्यवस्था सुद्धा व्हायची. त्यांचं पोट भरण्याचं साधनही होतं. आणि या अर्थानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी ह्या निसर्ग पूजक आणि पर्यावरण रक्षक आहेत. त्यांचा हा महत्वाचा पैलू आज मी आपल्यासोबत मांडला. आपल्यासोबत सहभागी झाले हे बोलत असताना आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. उद्या भेटूया तिसऱ्या पुष्पात. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी की जय.